आजच्या स्पर्धात्मक युगात अनेक तरुण उच्च शिक्षण घेतल्यानंतर सरकारी किंवा खासगी नोकरीच्या शोधात असतात. मात्र काही तरुण स्वतःच्या आवडीवर विश्वास ठेवून स्वावलंबनाचा मार्ग निवडतात. अशाच तरुणांपैकी एक म्हणजे शिगाव येथील पुरुषोत्तम शेती फॉर्ममधील प्रज्वल प्रभुराज पाटील. कृषी शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे लागता त्यांनी दुग्ध व्यवसायाची निवड करून इतर तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. शिगाव येथील मूळ रहिवासी असलेले प्रज्वल पाटील हे सध्या आमटे येथे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांनी कृषी क्षेत्रातील ॲग्रिकल्चर डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेक संधी उपलब्ध असतानाही त्यांनी नोकरी करण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. लहानपणापासूनच त्यांना गायी आणि इतर पाळीव जनावरांविषयी विशेष प्रेम असल्याने त्यांनी गायीपालन व दुग्ध व्यवसायाला आपल्या उपजीविकेचे साधन बनवले. प्रज्वल यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने गायींचे संगोपन सुरू केले आहे. जनावरांच्या आरोग्याची काळजी, संतुलित आहार, स्वच्छता आणि आधुनिक पद्धतींचा वापर यावर ते विशेष भर देत आहेत. कृषी शिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग ते आपल्या व्यवसायात प्रभावीपणे करत असून त्यामुळे व्यवसाय अधिक सक्षमपणे उभा राहत आहे. दुग्ध व्यवसाय हा केवळ उत्पन्नाचा स्रोत नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. याची जाणीव ठेवून प्रज्वल यांनी हा व्यवसाय अधिक मोठ्या प्रमाणावर वाढवण्याचे ध्येय ठेवले आहे. भविष्यात गायींची संख्या वाढवून दूध उत्पादन वाढवणे, आधुनिक डेअरी उभारणे तसेच दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीकडेही लक्ष देण्याचा त्यांचा विचार आहे. या व्यवसायाच्या विस्तारासाठी शासनाच्या पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसायाशी संबंधित विविध योजनांचा लाभ घेण्याचा त्यांचा मानस आहे. यासाठी ते संबंधित सरकारी योजनांसाठी अर्ज करणार असून आर्थिक मदत आणि तांत्रिक मार्गदर्शनाच्या माध्यमातून व्यवसाय अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रज्वल पाटील यांची ही वाटचाल ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे लागता स्वतःच्या आवडीवर आणि कष्टांवर विश्वास ठेवून स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारल्यास यश मिळवता येते, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. मला सांग, तू शिगावमध्ये राहतो आणि तू आज डेअरी फार्म केलेला आहे. कसं काय तुझ्या मनामध्ये विचार आला की डेअरी फार्म आपण करायचं? मी पहिला ॲग्री डिप्लोमा केलो. ॲग्री डिप्लोमा झाल्यानंतर मी माझी शेती आहे, शेतीमध्ये बघून मी आमचे बाबा आमचे काका ते डेअरी दुधाचं बिझनेस करत होते, गाईचे दुधाचे. मी त्याच्यात लक्ष दिलो. मी ते पुढे न्यायचे प्रयत्न केलो. आता माझ्याकडे 5 गाई आहेत. मी आता आणखी वाढवण्याचा विचार आहे आणि वाढवण्याचा विचार आहे. 25-30 गायांचं चालू करण्याचं आपला विचार आहे. ओके. पूर्वी तुझे काकाही करायचे आणि तुझे वडीलही गाईचा धंदा व्यवसाय करायचे. लहानपणापासून तुला आवड होती का यामध्ये? हो, आवड होती लहानपणापासून. त्यांचं कार्य तू बघितलं होतं? खायला बघितलेलं त्यांनी काय कसं काय काय करतात ते दुधाचं. आता त्याच्यासमोर तू चालवणार आहे? हो, त्यांनी आता हे झाले, मी आता त्यांचे हे करणार. ॲग्रिकल्चर डिप्लोमा आहे म्हणजे तुला कुठेतरी नोकरी मिळायला पाहिजे होती, कारण ती नोकरीच्या मागे न लावता तू हा धंदा म्हणजे तू असं तात्काळ घरी न बसता तू काहीतरी व्यवसाय करणार असं तू मनामध्ये विचार केला नाही. व्यवसाय करणार तोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत आपण या व्यवसायात घेऊ आणि धंदा पण वाढवण्याचा विचार आहे. या कामी तुला सरकारचा वगैरे काही मदत मिळाली का? अजूनपर्यंत नाही. यापुढे तू विचार करणार का की तू म्हणतो की 25 गाईचा आपण करण्याचा विचार आहे. यासाठी तू सरकारला अर्ज करून तू गाई घेणार आणि इथं आमचे डॉक्टर वगैरे आहेत, तुला कसं काय त्यांची मदत मिळणार? वेळोवेळी फोन केल्यानंतर येतात, मदत करतात. गाईचं काहीतरी आहे तर औषध उपचार करतात.
मला एक सांगा, तू आता 5 गायी आहेत तुझ्याजवळ, बछडे पण आहेत म्हणजे गाईला वगैरे आता लोक नावं ठेवतात प्रेमाने, काय ज्योती शेवंती असं ठेवतात, तू काय ठेवलेलं आहे? पहिले आहे केतकी, यशोदा, यशोदा, देवकी. देवकी. आणि तिचं शेवट आहे तिला तिचं स्वाती. ओके. तू सर्वांना नावानं हाक मारतो त्यांना. सगळ्यांना सकाळी उठल्यानंतर तू काय करतात गोट्यामध्ये येऊन? गोट्यामध्ये आल्यानंतर मी शेण पहिला काढतो. शेण काढल्यानंतर खाद्य घालतो. गोडी घातल्यानंतर गोटा धुवून काढतो. गोटा धुतल्यानंतर अंगावर पाणी मारून त्यांना स्वच्छ करतात. स्वच्छ करून दूध काढायला चालू करतो. आणखी बछडे किती आहेत त्यांचे? 5 आहेत. हो. आणि ते पण लवकर त्यांना दूध कसं पाचतो तू? बाटलीनं आहे. म्हणजे आम्ही लहान मुलांना पाचतो तसं? पाजवते तसं त्या वासरानं पाजवतो. ओके. तुला हे सर्व करून काय मिळतो? समाधान मिळतो. समाधान मिळतो आणि आनंद प्राप्त होतो का? आनंद कारण प्राप्त होतो. आपण काहीतरी जनावरांची सेवा केलेली आहे. सेवा केलेली. ओके. मला एक सांग प्रज्वल, आता तुमचं जे गायी आहे ना त्यामध्ये शेण वगैरे पुष्कळ होत होतं, त्याने तुम्ही काय विक्री वगैरे करता त्या काय कसं काय? आम्ही आमचं पुष्कळ शेती आहे. आम्ही बागायतदार आहे. केळी, सुपारी, मिरी त्यांना खत घालून घेतो. गवत आहे. म्हणजे तुमचं जे गुराचं खत आहे ते तुम्ही तुमच्यासाठी वापरता? आमच्यासाठी वापरतो. राहिलेले शिल्लक राहिलेले ते आम्ही बाहेर विकू. नंतर तिथं तुम्हाला फायदा आहे इकडं हो. त्या शेणखतापासून? शेणखतापासून. कारण आता शेणखत पण महाग झालेलं आहे. झाले. ओके. मला एक सांग, आता तू तरुण युवक आहे, ॲग्रिकल्चर डिप्लोमा आहे, हो. आणि यामध्ये तू आता अन्य जे बेरोजगार लोक आहेत त्यांना काय सांगू इच्छितो? त्याने विचार करून नोकरी मिळाली नाही ना, ते तुम्ही काय आहे शेती आहे त्याच्यात लक्ष द्या. ते उभा करा. शेती चालू ठेवा. नाराज होऊ नका. नाराज होऊ नका. आणि मला एक सांग, आता जे तुमचं आहे ना, तुम्ही दूध वगैरे कुठे घालतात? एवढं दूध मिळतं तर कुठे घालतात? काय करतात दुधाचं? आम्ही थोडे सोसायटीला घालतो, थोडे बाहेर विकतो आणि पदार्थ. आणि असं तुम्ही काय दही वगैरे करतात का? दही बनवून विकतो. म्हणून इथं पण करतात दही? दही करता. पण दररोज घरामध्ये दही असतात? हो. ओके. यापुढे तुमची काय आकांक्षा आहे, इच्छा वगैरे समोर? यापुढे आणखी काय करायचं आहे असं? आम्ही या पुढे आणि गैरे वाढवून आणि दुधापासून काय काय बनवते ते प्रोडक्ट आम्ही विकायचे प्रयत्न करू. हां, मग दुधापासून काय बनतात हे प्रोडक्ट तुम्ही बनवायचे प्रयत्न करणार? प्रयत्न करणार आम्ही. आणि नंतर ते बनवून झाल्यानंतर विकणार. ओके. नमस्कार. आम्ही शिगांव जो प्रज्वल डेअरी फार्म हांगा आसा थंय आसा. ते जाग्यार गिरीराज पाटील जावं आमचो दुसरो तेजो भाव प्रभुराज पाटील हे कितली वर्सां पासून हांगा शेतधंदो करता आणि ते जोड धंदो म्हणून त्यांनी गायीचो वेवसाय पयलींसून करताले. आणि जेन्ना हो गायीचो वेवसाय करता हो तेजो जो प्रज्वल आसा तो ल्हानाच्यान तेंकां व्हडाचो पळयला की गायीचो वेवसाय कसो करता. आता तुम्ही ॲग्रिकल्चर डिप्लोमा केल्या पूण तुम्ही हांगा इंट्रस्ट घेतला की हांगा मोठ्या प्रमाणात फायदे हाडचे गायीचो जोड धंदो आणि स्वता आपूण करता. शेणखत, गायीन धुता हें सगळें स्वता आपूण करता आणि तेणी आतां मुखार सरोंक दिसता. तेन्ना अजून पर्यंत त्यांनी सरकाराचें अनुदान अशें कांय बी घेवना. पूण तेची रिस्पेक्ट आसा की आतां सगळ्याचे कितें पास केले आसा ते पयलीं गायी वाडोवपाक सोदता. तेन्ना सरकाराची जी स्किमी आसा गोवा गव्हर्मेंटाच्यो तो त्या खातीर तो अर्ज करतलो आनी ते स्किमी घेवन तो जोड धंदो वाडयतलो अशें मना आसा. आनी तिणें अशेंय आव्हान केलां की लोकां खातीर ते बेरोजगार युवक सगळ्या गाड्यांनी बसता थंय ते बेकार रावता. आपलो व्हडलो पटीची धंदाचो तो कांय करना नासतना ते बेकार बसता. तातूंत न करता तेणें आपलो व्हडलो पटीचो जो धंदो वेवसाय जो चालयला तो सरकाराक करता. तो पर्यंत मेळना तो पर्यंत तो आपला आर्थीक स्थिती आपल्या सरकारा खातीर एक आर्थीक लागता. तेन्ना तेजे खातीर तो तेणी भरलो स्वताचो आनी आपले संसार उबो करता. तेजी भरली आसा. सरकार जो पर्यंत तुमकां नोकरी आता पळया की हेजे मुखार सद्या तेजे 5 हे आसा गायीची बजेट आसा
एक 5 बांगडे आसा तेजे मुखार सरकाराचें अनुदान घेवन तो कितें करता आनी कितें करतलो हो तेजे मनान जो विचार आसा ते आमी सगळे पळोवया. पूण तेणी सांगलां की गायेचे दुदापासून जाता कितें करता जे लोडाक आमकां दिसता की इच्छा आसा मनान लोडाक करपाचें जावं दूद चॅक करून भायल्यापाक करपाचें ते मशीन आसा ताका बाकीचो वेव्हार आसा ताका 50 लाख रुपया खर्च आसा हो सगळो तो सरकाराक टिकेट घेवन येता फुडल्यान जर अवलंबन करता जाल्यार तो करतलो आनी तेजी इच्छा आसा प्रमाणे तेजी सफल जावन अशा ती